सह्याद्री किती अवाढव्य आहे बघा. पोलादपूर ते महाड ते एवढं सुसाट आलो ना, रस्त्यावर कोण नाही आहे. 125 cc मशीन आहे फक्त. हे ॲडव्हेंचर भारी. हे आहे बल्लाळेश्वर गणपतीचं मंदिर. ते गाडी कुठेतरी पार्क करूया. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार आणि तुमचे स्वागत आहे ओंकार आणि ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आहोत प्रतापगडाच्या पायथ्याशी. इथून आपण जाणार आहोत मुंबईला. आता हा टोटली असणार आहे मोठं ब्लॉग. पनवेलचं अंतर आहे जवळपास 177 किलोमीटर. सो आपल्याला पोचायला जवळपास 4-4.5 तास लागतील. आरामात जाणार आहोत आपण. चला, आता आपलं जेवण झालं आहे. ती समोरच शिवकलन खेडेगावच्या समोरच एक शिवपार्वती म्हणून हॉटेल आहे, समोर दिसतंय ते. तिथे आम्ही पिठलं भाकरी खाल्ली. एक जास्त भूक लागली नव्हती, कारण आता मधीच तासाभरापूर्वी आम्ही नाश्ता केला होता. आपण जाणार आहोत पाली मार्गाने. सो बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाऊया. रस्ता फार सुंदर आहे. जसं आलो तसंच जायचं आहे बाहेर त्या प्रतापगड प्रवेशद्वारापर्यंत. तिथून माणगावपर्यंत तरी रस्ता चांगला आहे. माणगावच्या पुढे रस्ता बेकार आहे. पण सोमवार आहे, सो होपसो ट्रॅफिक नसेल. आपण तसं दुपारी जातो. 1:35 झालेत. मित्रांनो, हे डोंगररांगा बघा ना, काय सुंदर दिसतं. किती तुम्हाला दिसतंय माहीत नाही. सह्याद्री किती अवाढव्य आहे बघा. समोर प्रतापगडाचा बुरुज दिसतोय. हा सगळा प्रतापगडचा किल्ल्याचा वरचा भाग आहे, वरती दिसतोय तो. आपण आता पोचलोय पोलादपूरला. समोर बघताय रत्नागिरी आणि महाड. हे पोलादपूर गाव. राईट घ्यायचं. पोलादपूर ते महाड ते एवढं सुसाट आलो ना, रस्त्यावर कोण नाही आहे. मोजून 1-2 गाड्या आहेत. सो एकदम सुसाट आलो. 80-90 आतासुद्धा 70 वर आहे. आज रस्ता जर पनवेलपर्यंत गेला असतं तर काय बरं झालं असतं. आणखी अर्धा-पाऊण तास वाचला असतं. आता काय ऑप्शन नाही. चला, आपण आता वीरजवळ पोचलो आहे. या साईडला वीर स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. रेल्वे ट्रॅक जातो बाजूला. माणगाव अजून 30 किलोमीटर असेल बहुतेक. फ्यूल पण भरावं लागेल. टाटा ब्लिंक करतो. चला, फ्यूलअप केलं. 4.300चं टाकलं, कारण टॉप बॉक्स लावला तो. टॉप बॉक्स लावला ना, त्यामुळे टाकी फुल करायला जातो ना, तरी थोडं बाहेर पडतं पेट्रोल. सो मी बोललो राहू दे, कमी भरूया. समोर कोकण रेल्वे चालली आहे. टाटा ब्लिंक झाल्यावर मी भरायला चालू करतो, कारण नंतर ते रिझर्ववर येतं. कसं अचानक संपलं तर प्रॉब्लेम नको. सो आधीच भरून ठेवू. कॅप्टनने चांगली सोबत दिली आहे ह्यावी. पण जवळपास 15,000 किलोमीटर कंप्लीट होतील आपले गाडीचे. आपण त्यामध्ये 3 कोकण दौरे केलेत. हा महाबळेश्वर, एक माळशेज केला आहे, आणि छोटे लोणावळा वगैरे ते तर केलेच आहेत. 125 cc मशीन आहे फक्त. हे ॲडव्हेंचर भारी. आणखी मोठे राईडसुद्धा करेलच. फक्त आता टायरची कंडिशन मला चेक करावी लागेल. मागचा टायर आय थिंक थोडा हे झाला आहे, रफ झाला आहे. मागचा टायर जायला चालू आहे ऑलमोस्ट. पुढचा ठीक आहे, तर केले तर दोन्ही चेंज करावे लागतील आपल्या टायर. एक
कॅप्टनचं तेच मेन आहे. मी नेहमी त्याची सर्व्हिसिंग 1500 किलोमीटर जेव्हा मोठी राईड असेल त्यावेळी मी करतोच, कारण मोठ्या राईडमध्ये उगाच प्रॉब्लेम नको. टायर वगैरे समजू शकतो, पंक्चर वगैरे होतंच, पण बाकीचे इंजिनमध्ये काही इश्यू असतो किंवा काही छोटे बटनांचे इश्यू असतात. बटनाचे इश्यू 2 वेळा झालेत माझे. इंडिकेटर पावसाळ्यामध्ये खराब झाले 2 वेळा, ते प्रॉब्लेम समजू शकतो. पण बाकी जे इंजिन वगैरे रिलेटेड इश्यू आहेत ते वेळोवेळी सॉल्व करून घ्यायला पाहिजे, नाहीतर ते मोठे होतात. मोटो व्लॉगिंगमध्ये मशीन आपली नीट असेल तर व्लॉग पण चांगले येतात. सोबतच मी आता जे शूट करतो आहे ते आयफोनवर शूट करतो आहे, iPhone 13वर. मी अजूनही ॲक्शन कॅमेरामध्ये इन्व्हेस्ट केलं नाही आहे काहीच. माझा मोटो ब्लॉग सेटअप काय आहे त्याचा ब्लॉग मी एक वेगळा बनवणारच आहे, तो लवकरच बनवेन मी. पण मोटो ब्लॉगमध्ये एक हे आहे की आता रायडिंग करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लागतात. पहिली गोष्ट तर रायडिंग जॅकेटवर मी इन्व्हेस्ट केलं एक सेफ्टी म्हणून. सोबत आपल्या गाडीची प्रोटेक्शनसाठी काही होऊ शकतं, सो गाडीच्या प्रोटेक्शनसाठी गार्ड महत्त्वाचं आहे. गाडीचं इथे स्ट्रॉंग असलं पाहिजे, सो ते गार्ड लावून घेतलं मी. त्यानंतर मिरर जे असतात हे प्रॉपर फिट करायचे. सोबत लाईट आपली जी बाय डिफॉल्ट स्कूटरसोबत जी लाईट येते ती इनफ नसते, त्याची रेंज कमी असते. सो फॉग लाईट इम्पॉर्टंट आहे, सो फॉग लाईट इन्स्टॉलेशन केलं. त्यानंतर आपला टॉप बॉक्स, सामान आपण जेव्हा रायडिंगला जातो, सामान कधी कधी आता 2 जण आहोत आम्ही आज, सो सामान ठेवायला जागा अपुरी नको पडायला. सो टॉप बॉक्स आहे. टॉप बॉक्समध्ये बरंच सामान राहतं, डिक्कीमध्ये तर राहतंच, पुढे एक बॅग असतेच. सो ते एक काम होऊन जातं. पण आता माणगावला पोचलो आहोत. हां, माणगावचा हा मार्केट एरिया. हा रस्ता एक फक्त छोटा आहे कोकणात जाताना, बाकी सगळे रस्ते मोठे होतील. ह्या रस्त्याचं काय करणार काय माहिती. आपण आता पोचलो आहे इंदापूरला. अजून 26 किलोमीटर येते, त्यानंतर तो पालीचा टर्न आहे. आपण आता निजामपूर मार्गाने नाही चाललो, कारण तो आणखी 15-20 मिनटं जास्त दाखवत होता. सो त्याच्या पुढे पाली मार्ग आहे, त्या रूटने चालला. तो रस्ता ह्याच्यापेक्षा चांगला आहे. मध्ये आता खड्ड्याचा रोड आला होता, पण बऱ्यापैकी हा रोड आता चांगला केला आहे. आता आपण पोचलो आहे कोलाडला. इथून जवळपास 14 किलोमीटर आहे. इकडून तो आपला पालीचा टर्न आहे. रस्ता इथूनच खूप खराब आहे, जसं तुम्ही बघू शकता. बेकार रोड आहे. इथून असे खरवडलेले रोड चालू होतात. तर बेटर आहे आणखी पुढे खराब रोड भेटण्यापेक्षा आपण पाली मार्गाने जाऊ. थोडे 5-10 किलोमीटर इकडे तिकडे होतील, पण रस्ता चांगला लागेल. आता आपण जस्ट तो टर्न घेतला. इथून पालीचं मंदिर जवळपास 9 किलोमीटर आहे. 14 मिनटात आपण पोचतोय तिथे. हा रोड तसा बऱ्यापैकी चांगला आहे. समोर तो डोंगर बघा किती मोठा दिसतो. इथून तुम्हाला आता तो डोंगर दिसेल. कोणता डोंगर आहे काय माहिती, केवढा आहे बघा तो. 3 लेअरमध्ये 1, 2, 3 असं. हा डायरेक्ट आपल्याला खालापूरला सोडेल. पालीचा बल्लाळेश्वर गणपतीचं नाव आहे. हार्डली काही 100 मीटरवर आहे तो गणपती. फायनली आम्ही मंदिराजवळ पोचलो. ही आहे बल्लाळेश्वर गणपतीचं मंदिर. ते गाडी कुठेतरी पार्क करूया आणि मग दर्शन घेऊन पुढे घरी निघूया. फायनली आपण आता खालापूरला पोचलो आहे. इथून जवळपास 36 किलोमीटर आहे अंतर. हा रस्ता तसा सुसाट आहे. होप सो आता इथे आता कंटेनर दिसत आहेत मला, जास्त ट्रॅफिक नको लागायला.
आपण आता JNPT रोडला पोचलो आहोत. इथून हार्डली आपलं 20 मिनिटावर घर आहे. आता सनसेट होईलच. सनसेट झालाच आहे, संध्याकाळ झाली 6 वाजले. चला आपण सुसाट आलो. हा रस्ता तर सुसाटच आहे. फटाफट आपण पोहोचू. चला आता मी तुम्हाला JNPT रोड दाखवतो. फायनली आपण आता घरी पोचलो आहोत. ऑन टाईम एकदम. 6:30 झालेत. 6:30 झालेत बरोबर. अंधार व्हायच्या आधी आपण घरी पोचलो. फायनली आता घरी पोचलो. या ब्लॉगमध्ये आपण काय केलं आहे, मुंबई टू महाबळेश्वर हा पुणे मार्ग आहे आणि त्यानंतर येताना महाबळेश्वर टू मुंबई कोकण मार्गे. कोकण म्हणजे पोलादपूर, माणगाव, महाड, पोलादपूर, महाड, माणगाव आणि मग पाली मार्गे खालापूर मार्गे मुंबईला. तसा हा एक रूट आपण कंप्लीट केला आहे. तर ह्याची पूर्ण सिरीज तुम्ही नक्की पहा. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब. आपण भेटूया अशाच एका नवीन सिरीजमध्ये. चला.